सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी। जिल्ह्यातील पर्यटन स्थळे तब्बल 2 महिने राहणार बंद। सातारा जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे। यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा आदेश लागू केला आहे। तसे पत्र जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन साप्ते यांनी। निर्बंध लावलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे: अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवळी सांडवळी धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकयू धबधबा, कास तलाव, बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझरडे धबधबा, घाटमाता धबधबा, लिंगमळा धबधबा, तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळ, त्याचबरोबर धरण अशा पर्यटन स्थळाच्या परिसरामध्ये पर्यटक गर्दी होत असते। त्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध घातले आहे।